मैत्रिणीचा बॉयफ्रेंड आणि मैत्रीण बेडरूममध्ये त्यांना बघून सोनालीला राहावेना आणि ती पण बेडरूममध्ये गेली आणि म्हणाली, मला पण तुमच्यामध्ये सामील करा. तिघांनी मिळून ते सर्व. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सकाळी सकाळी भारती अंघोळ करून तयार झाली होती. तिची मैत्रीण सोनाली अजून झोपलेलीच होती. भारती सोनालीला उठवायला गेली आणि म्हणाली, सोनाली लवकर उठ आणि आवर तुझं सर्व. सोनाली भारतीला म्हणाली, अगं आज सुट्टीचा दिवस आहे, झोपू दे मला. भारती म्हणाली, ऐकत जा थोडं, उठ लवकर, आज माझा बॉयफ्रेंड येणार आहे रूमवर, तू थोडं बाहेर जाशील तो आला की. भारती आणि सोनाली या दोघी मैत्रिणी सोबत राहत होत्या आणि सोबतच एका कंपनीमध्ये नोकरीला होत्या. भारतीला कंपनीमधल्या एका मुलासोबत प्रेम झालं होतं. तो मुलगा तिचा बॉयफ्रेंड अशोक होता. आज सुट्टी असल्याने भारतीने अशोकला रूमवर बोलवलं होतं, त्यामुळे ती सकाळीच उठून तयार झाली होती. भारतीची मैत्रीण सोनाली पण नंतर उठली. भारतीने सोनालीला बाहेर जायला सांगितलं होतं. थोड्याच वेळात भारतीचा बॉयफ्रेंड अशोक आला होता. सोनालीने अशोकला येताना बघितलं आणि ती किचनमध्ये लपून बसली. भारतीला अशोकने आवाज दिला. भारतीने त्याला आतमध्ये बोलवलं. अशोकला बेडरूममध्ये बसवून भारती सोनालीला शोधू लागली. ती तिला कुठेच दिसेना. तिला वाटलं की सोनाली बाहेर गेली असेल. भारतीने आता मुख्य दरवाजा बंद केला आणि ती बेडरूममध्ये अशोकजवळ गेली. इकडे किचनमध्ये लपून बसलेली सोनाली बाहेर आली आणि बेडरूमच्या खिडकीतून आतमध्ये बघू लागली. भारती आणि तिचा बॉयफ्रेंड आता रोमॅन्टिक मूडमध्ये आले होते. थोड्या वेळाने दोघांच्या अंगावर तर एकही कपडा राहिला नव्हता. अशोकने तर भारतीवर चुंबनाचा वर्षाव केला आणि नंतर दोघांचं मुख्य काम सुरू झालं. सोनाली त्यांना लपून बघत होती. त्या दोघांना असं बघून सोनालीला काही राहवत नव्हतं आणि ती पण आता बेडरूममध्ये आली. भारती आणि तिचा बॉयफ्रेंड तशा अवस्थेत होते आणि त्यांच्यासमोर सोनाली आली. भारती सोनालीला म्हणाली, सोनाली काय तुझं हे असं, कोणी येत असतं का डायरेक्ट? सोनाली म्हणाली, मला पण तुमच्यामध्ये सामील करा. सोनाली पण आता त्यांच्यामध्ये सामील झाली होती. भारती, सोनाली आणि भारतीचा बॉयफ्रेंड तिघांनी मिळून ते सर्व. भारतीचा बॉयफ्रेंड तर खूपच खुश झाला होता, कारण त्याला गर्लफ्रेंडसोबत तिची मैत्रीण पण भेटली होती. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.